ते आता ते एकनाथराव खडसेंची सत्ता होती हे मला काही माहीत नाही, पण मला हे माहिती आहे की निवडणुकीमध्ये ऐनवेळी माघार का घेतली आणि माघार घेण्याचं कारण काय ते मुक्ताईनगर मतदारसंघातल्या 100% लोकांना माहिती आहे. इव्हन जळगाव जिल्ह्यातल्या 100% लोकांना माहिती आहे. इथलं राजकारण तडजोडीचं राजकारण, एकाच कुटुंबात 2 पक्ष असल्यामुळे तडजोडीचं राजकारण करताना आज याला मदत, उद्या त्याला मदत, आज याला मदत. तुम्ही बघितलं असेल तर लोकसभेमध्ये राष्ट्रवादीने कोणाला मदत केली आज ते सगळ्यांच्या लक्षात त्याला लागलंय. किंबहुना ते आज उमेदवारांनी डोक्याला हात मारला असेल लोकसभेच्या त्या काळच्या आजची स्थिती पाहून की खऱ्या अर्थाने मी निवडणूक लढून किती चूक केली की माझ्या पाठीमागे जे लोक दिसत होते ते खऱ्या अर्थाने माझ्या पाठीमागे तिकडे होते. ते उशिराने हे सगळ्या गोष्टी लक्षात समोरच्यांच्या पण आल्या असतील. खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीच्या पक्षाच्या नेतृत्वाचे बी हे लक्षात आलं पाहिजे की लोकसभेला उमेदवार उभा करून कोणाला मदत केली, विधानसभेला कोणी कोणाला मदत केली, म्हणजे एका सत्तेत महायुतीतल्या पक्षाने कोणी कोणाला मदत केली ते अप्रत्यक्षरित्या कोणी मदत केली. आता नगरपालिकेमध्ये आपण कशी भूमिका घेतोय, ही सगळी राजकीय विश्लेषण ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीत ग्रामीण भागातला हा सर्वसामान्य माणूस करत असतो. तो अतिशय प्रामाणिक असतो. तेवढं खऱ्या अर्थाने यांना याची जागा दाखवण्यासाठी मुक्ताईनगरकर सज्ज आहे. भाऊ मला भाजप शिवसेना निवडणूक युती तुटली या गोष्टीचं मलाही दुःख आहे. खऱ्या अर्थाने मी राष्ट्रवादी शिवसेना म्हणजे महायुतीतले तिघे घटक पक्ष अजितदादांची राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा तिघे एकत्रित पद्धतीने निवडणूक लढवावी याच्यासाठी मी आग्रही होतो. मी तशा पद्धतीची बोलणी करत होतो आणि एकाएकी त्यांच्याकडून निर्णय आला की आम्ही स्वतंत्र निवडणूक लढतोय. मग स्वतंत्र निवडणूक लढतोय म्हटल्यानंतर शिवसेना तर कधी तयार असते. 17 जागेवर म्हणजे 17+ जागेवर उमेदवारांची आमची तयारी होती आणि आपण त्या दोघी निवडणूक लढतोय. पण आमची निवडणूक ही मैत्रीपूर्ण लढत आहे. याच्यामध्ये काही असं विरोधाभास काही नाही आहे. ते विकासाच्या मुद्द्यावर, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर अशा पद्धतीने निवडणूक लढतो. शेवटी प्रत्येक पक्षाला त्याचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी तो निर्णय घेतला तो काही चूक आहे की आम्ही निर्णय घेतला तो चूक आहे असं नाही आहे. राष्ट्रवादीने पण त्यांचे उमेदवार दिले अजितदादा गटाने. तेवढं निवडणुका लढणं प्रत्येकाचा हक्क आहे, त्यामध्ये निवडणूक लढल्या जात आहे. आघाडीचे गठबंधन ज्यावेळेस केले गेलेलं होतं आपल्या आमदारकीच्या टायमाला, परंतु आज मुक्ताईनगरमध्ये तशी फारशी परिस्थिती दिसत नाही आहे. यावरती काय सांगणार भाऊ? नाही, महाविकास आघाडीने युतीच्या संदर्भात, महायुतीच्या संदर्भात जी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढल्या गेल्या, आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून मुक्ताईनगरमध्ये तो पायंडा राहिला नाही. कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं मला निवडणूक लढलं पाहिजे आणि मग त्या दृष्टीने लोकांचा आग्रह असल्यामुळे दोघं पक्ष वेगवेगळे लढत असतील तर हरकत काय, पण दोघांचा विचार विकासाचा आहे. दोघं विचार विकास करतील आणि माझा मतदारसंघ आहे. मी मधल्या काळामध्ये विकासाच्या माध्यमातून मुक्ताईनगर शहरामध्ये कोट्यवधी रुपये कामं आणलेले आहे. ते येणाऱ्या काळामध्ये माझी सत्ता आली तर मी आणखी चांगले कामं करेन. कारण अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर जे आहे ते आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहे. ते एवढं शहर विकासासाठी तो खऱ्या अर्थाने फंड येणार आहे, तो एकनाथ शिंदे साहेबांच्याच माध्यमातून येणार आहे. पण मुक्ताईनगरच्या आजचे आणि उद्याचे आणखी दिवस चांगले असतील, बाजारपेठ चांगली होईल, मूलभूत सुविधा होतील आणि एक चांगला मुक्ताईनगर, सुसज्ज मुक्ताईनगर करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. नाही, मुक्ताईनगर नगरपंचायतीचे सार्वत्रिक इलेक्शन लागल्यानंतर आजची परिस्थिती अशी की निवडणुकीच्या सगळ्या रणधुमाडीमध्ये शेवटच्या क्षणाला मला माझ्या कुटुंबामधून उमेदवार द्यावा लागला. आमचे शिवसेनेचे 4 लोक इच्छुक होते नगराध्यक्षसाठी आणि 4ही लोकांमध्ये शेवटच्या दिवशी मला माझ्या मुलीला उमेदवार करावा लागला. कारण राजकीय पक्षांच्या खेड्या जर बघितल्या वेगवेगळ्या, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादीची महायुती होऊ शकली नाही. वेळेवर 2 पक्षांनी निवडणुका वेगळ्या लढायच्या ठरवल्या. एक पक्ष त्याच्यातून स्वतःहून माघार होऊन गेले. त्याच्यामुळे राजकीय समीकरण असे दिसायला लागले की मला स्वतःला माझ्या कुटुंबातून उमेदवार द्यावा लागला. पण आज उमेदवार दिलेला आहे आणि निवडणुकीची रंगत आता 21 पासून खऱ्या अर्थाने माघार संपल्यानंतर निवडणुकीची 22 तारखेपासून खऱ्या अर्थाने रंग सुरू होईल. मुक्ताईनगर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दुसरी निवडणूक आहे आणि मुक्ताईनगरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने अति महत्त्वाची ही निवडणूक आहे. 4 वर्षाच्या नंतर माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने ही निवडणूक होते आहे. तर राज्य निवडणूक आयोगाने डिक्लेअर केल्यानंतर आता निवडणूक बदले म्हणजे तुमचा आपला सण असतो. निवडणूक म्हणजे खऱ्या अर्थाने घटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या प्रभागात त्या याच्यामध्ये काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे आज ती निवडणूक सुरुवात झालेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.